मित्रांनो, महाराष्ट्र शासनकडून प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक विभागाकडे एक एक जी आर निघत असतो। जी आर मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिलेली असते। कुठल्याही डिपार्टमेंटचा जी आर असो तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून घरी बसल्या डाउनलोड करू शकतात, पाहू शकतात। मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, जाऊन फॉलो करून घ्या। मित्रांनो, gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती याची वेबसाईटची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथं शासन निर्णय पहा या टॅबवरती क्लिक करायचंय। इथं तुम्ही प्रत्येक विभागाचा शासन निर्णय जो जी आर आलेला होता, जो निर्णय घेतलेला आहे तो तुम्ही इथं पाहू शकतात। ही माहिती सविस्तर जाणून घ्या, कारण ही माहिती जाणणं खूप महत्त्वाचं आहे। आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्राला शेअर करून द्या। विभागाची यादी, तुम्ही कुठल्या विभागाचा जी आर पाहायला इंटरेस्टेड आहात, तुम्हाला कुठल्या विभागाचा जी आर पाहिजे तर सर्व विभाग तुम्हाला पाहायला मिळतात। आता मी PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट याचा पाहायचा आहे। मला की शीर्षक असे तुम्ही तर शीर्षक देऊ शकतात। मला माझ्याकडे कुठला शीर्षक अवेलेबल नाही। आता मी तारीख निवडतोय। आता मी तर तारीख देतो 1 मे पासून ते 11 मे या दरम्यान कुठला जर निघाला असेल जी आर तर मला इथं पाहायला मिळेल। नंतर तुम्ही खाली काही संकेतांक म्हणजे काही नंबर असेल तो देऊ शकतात, किंवा कुठले शब्द असतील शब्द शोधण्यासाठी ते शब्द सुद्धा देऊ शकतात। आता इथं कॅप्चा जशाचा तसा फिल करायचा आहे। आता मी इथं कॅप्चा फिल केलेला आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर कॅप्चा सत्यापित करा या टॅबवरती क्लिक करायचंय। कॅप्चा सक्सेसफुल रित्या सबमिट झालेला आहे। शोधा या टॅबवरती क्लिक करायचंय। शोधा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकतात विभागाचे नाव, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, शीर्षक काय आहे नेमकं ते, संकेतांक काय आहे ते, शासन निर्णय काय आहे ते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे इथं QR कोड तुम्हाला नवीन आलेला आहे। आता कीवर्डच्या माध्यमातून तुम्ही हा QR कोड कोणालाही पाठवू शकता। तो स्कॅन केल्यानंतर हा जी आर पाहू शकतो। आता साईडला इथे डाउनलोड करा पहा या टॅबवरती क्लिक करून तुम्ही डिपार्टमेंटचा जो जी आर होता तो पाहू शकता। आता खाली आल्यानंतर तुम्ही इथं 10 वरती 20 वरती क्लिक केलं, जेही जी आर निघाले असेल सर्व जी आर पाहू शकतात। आता हा जी आर जो आहे तो तुम्ही PDF वरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर जी आर डाउनलोड झालेला आहे। ओपन या टॅबवरती क्लिक करतो। ओपन टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथं मला जी आर पाहायला मिळतो। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ समजला असेल। कुठलाही काहीही प्रश्न असेल मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये नक्कीच तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।